नमस्कार. आज आपण बनवणार आहे भाजलेल्या टमाटरची चटणी कांद्याचा वापर न करता. तर चला बघूया. मी यासाठी 6 टमाटर घेतलेले आहे. त्याला आपण हाफ कट करून घेऊया म्हणजे शिजायला व्यवस्थित होईल ते. 10 ते 12 लसणाच्या कळ्या घेणार आहे मी इथे आणि 3 ते 4 मिरच्या घेणार आहे आणि 1 कढीपत्ता घेणार आहे. बघू शकता मी ही सामग्री घेतलेली आहे चटणी बनवण्यासाठी. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे मी टमाटर कापलेले आहे ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे शिजण्यासाठी. टमाटरला शिजायसाठी मी वरून पण 1 चम्मच ऑइल घेणार आहे आणि याला 5 ते 6 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि झाकून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट झालेले आहे. तर मी बघून घेते टमाटर व्यवस्थित शिजलेले आहे की नाही शिजलेले आहे. माझे टमाटर शिजलेले आहे तर मी आता यांना पलटवून घेत आहे. पुन्हा याला 5 ते 6 मिनिट दुसऱ्या साईडला पण शिजायला वेळ लागतील. आता हे शिजलेले आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी आणि याच कढईमध्ये जी मी सामग्री घेतलेली आहे लसूण आणि मिरच्या त्या मी भाजून घेणार आहे. बघू शकता आधी लसूण मी घेतलेली आहे. 10 ते 12 कळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या मी इथं भाजून घेत आहे. यामध्येच मी मिरच्या टाकणार आहे त्या पण भाजून घेणार आहे. मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेते. जे टमाटर आहे त्याचे छिलके आपण काढून घ्यायचे आहेत कारण की छिलक्यासोबत जर तुम्ही चटणी बनवली तर ते थोडी टेस्टला व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि टमाटर आणि जे मिरच्या आहे आणि जे लसूण घेतलेली आहे मी ते थंड झालं की मिक्सरच्या पॉटमधून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकत आहे. यामध्ये थोडं जिरं आणि कोथिंबीर पण मी यूज करणार आहे ज्यावेळेस मी बारीक करणार आहे. बारीक करून झालेलं आहे ग्रेव्ही तुम्ही बघू शकता. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकते आहे. यामध्ये जिरं टाकून घेणार आहे. तेल झालेलं आहे माझं तर जिरं आणि मोहरी टाकून घेत आहे. ही रेसिपी पूर्ण आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच बनवायचं आहे. कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे मी. कढीपत्ता होऊ द्यायचा आहे. यामध्ये 1 चम्मच हळद घेऊया आपण. त्याचबरोबर स्वादानुसार नमक. अर्धा चम्मच मी तिखट घेणार आहे इथे. थोडं कोथिंबीर घेणार आहे. अर्धा चम्मच आपण धनिया पावडर घेणार आहे आणि त्याला तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. आणि यामध्ये ग्रेव्ही ॲड करून टाकणार आहे जे आपण बारीक केलेलं आहे. या ग्रेव्हीला 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत ग्रेव्हीला ऑइल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्हीला होऊ द्यायचं आहे. ऑइल सुटलं की समजून जायचं आपली ग्रेव्ही झालेली आहे. आता बघू शकता ग्रेव्हीला ऑइल सुटलेलं आहे. यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेते आणि याला 2 मिनिट शिजू देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता चटणी झालेली आहे माझी. चटणी झालेली आहे. याला मी वाटीमध्ये काढून घेणार आहे. या चटणीला तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.